So match start. Two opener on the crease now. प्रवीण and कैलास. प्रवीणने खूप चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. तोच फॉर्म त्याला बरकरार ठेवावा लागेल. पहिला चेंडू फुल टॉस. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू डीपला जातोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत मात्र नाही अडवू शकत सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला. चेंडू सीमारेषा पार. लाजवाब सदाबहार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आला ना की ओपनर जे फलंदाज असतात त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि इथे कॉन्फिडन्स वाढला असेल बॅट्समन प्रवीणचा. प्रवीणने जणू मागच्या पानावरूनच फलंदाजी सुरुवात केलेली आहे. लाजवाब फॉर्ममध्ये आहे या फ्लॅट खेळपट्टीवर प्रवीण. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो इथे मात्र बघतोय आपण हवेमध्ये स्विंग सीम आणि स्पिन या तीन गोष्टी अलग असतात मित्रांनो. स्विंग जो हवेमध्ये चेंडू हरकत करतो त्याला स्विंग म्हणतात आणि चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर बाहेर किंवा आतमध्ये जातो त्याला सीम म्हणतात आणि स्पिनर जेव्हा चेंडू टर्न करतो त्याला स्पिन म्हणतात. इथे मात्र पाहतो आपण स्पिन झाला की नाही चेंडू. बरेचसे आपले गोलंदाज असतात ना या तीन गोष्टीमध्ये गुरफटले जातात. स्पिन स्विंग आणि सीम या तीन गोष्टी वेगवेगळ्या असतात मित्रांनो लेदर क्रिकेटमध्ये. तसेच टेनिस क्रिकेटमध्येही. लेग बायच्या रूपाने आय थिंक आली ही धाव. येस धावसंख्या धावफलकावर 5 लागलेली आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून आमचे मित्र अनिल केणी ही स्पर्धा लाईव्ह त्यांनी केलेली आहे. इथे मात्र मिड विकेट सीमारेषेवर एक मोठा झटका लागतोय. जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल. कैलास बाद होतोय. खरं तर प्रवीणची विकेट खूप महत्त्वाची आहे परंतु हरकत नाही. नवीन बॅटर प्रेमनाथ पाटील. यस हे फलंदाज खूप चांगले आहेत. गेली कित्येक वर्ष ओवली क्रिकेटची सेवा करतायत. रेग्युलर क्रिकेटपासून त्यांचा खेळ पाहत आलोय. अगदी जीवाची पर्वा न करता पूर्ण झोकून देत असतात. खास मी त्यांना क्रिकेट लवर असं म्हणतो कारण त्यांच्यामध्ये अजून क्रिकेट शाबूत आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. पहिला चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर येत नाही आहे. चेंडू तिसऱ्या स्लिपमधून थर्डला जातोय. सिंगल आली. प्रेमनाथ पाटील यांचं खातं खोल झालं. एक धावेने धावसंख्या धावफलकावर 6 आल्या. मागच्या सामन्यात 70 धावा तब्बल कुठल्या होत्या या संघाने आणि समोर संघ होता शामस्पोर्ट धामणगाव. तसाच काही खेळ करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला हा संघ. लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो प्रवीणची मोठी विकेट इथे पडलेली आहे आणि मोठा धक्का गावदी स्पोर्ट ओवळी संघाला. बोथ आर ओपनर बॅक टू द पवेलियन. कैलास पहिल्यांदा बाद झाला. त्यानंतर प्रवीण बाद झाला. बघा लेदर क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतोय गिरीश वालंज. लेदर क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो एक विकेट पडली ना की त्याचा साथीदार लगेच बाद होतो. इथे तेच घडलंय. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचे ऑलराऊंडर खेळाडू शत्रुघ्न भंडारी यांचं आगमन झालेलं. वेलकम साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. नक्कीच कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करू शकता. धावसंख्या धावफलकावर दादा झालेली आहे ती 6. दशरथ पाटील नेहमी म्हणत असतात जितक्या धावा तुम्ही करत नाही तितक्या वेळा विचारता की धावा किती झाल्या. असं हा क्रिकेटचा भाग आहे मित्रांनो. स्कोर यस बघूया. दशरथ पाटील कदाचित आपल्याला उद्या भेटतील. मला वाटतं परवा. असू द्या. क्रिकेटमध्ये एन्जॉय ही तितकंच महत्त्वाचं आहे. सिरियस तर आपल्याला पेशंट दवाखान्यामध्ये मिळतात. 40+ क्रिकेट एन्जॉय नाही केलं, प्रीमियर लीग एन्जॉय नाही केलं तर काय एन्जॉय केलं तुम्ही. आता मला वाटतं आपली अर्धी लाकडं मसनत गेली. सिरियस होऊन काय फायदा आहे. एन्जॉय करा मित्रांनो. क्रिकेट
खरं तर एन्जॉयचं साधन आहे. कोरोना काळात जर तुम्ही बघितलं ना, सर्वात कमी म्हणजे मृत्यू झाले ते क्रिकेट खेळणाऱ्यांचे आणि कबड्डी खेळणाऱ्यांचे. आणि ज्यांची म्हणजे विल पॉवर जास्त स्ट्रॉंग नव्हती, खऱ्या अर्थाने कोरोनामध्ये तेच बळी पडले. आणि वाचवलं तर खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की क्रिकेटने कोरोना काळामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना, बऱ्याचशा नागरिकांना. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. गोलंदाज संजय येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रेमनाथ पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला कटवलेला आहे. यस, लेट कट केली, त्यानंतर चेंडू थर्डला जातोय. मात्र डीप पॉइंटवरून क्षेत्ररक्षक आला, त्याने चेंडूची अडवणूक केली आणि प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 3 धावा वसूल केल्या गेल्या. मी म्हटलं होतं प्रेमनाथ पाटील यांच्याबद्दल की अगदी रेग्युलरपासून ते क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांचं क्रिकेट असं आहे ना की क्रिकेटसाठी ते काहीही करू शकतात. क्रिकेटवर जीवापाड प्रेम. अगदी ओवली क्रिकेटला सुवर्ण मध्य ज्यांनी दिला ते प्रेमनाथ पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज तयार. यावेळी मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. 38 सर्कल हटलेला आहे. दूर दूर सीमारेषेवर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्पेअर लेग, लॉंग लेग आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण सजवले गेलेले आहे. हा चेंडू पुन्हा एकदा कटवलेला आहे. यावेळी मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव ही अगदी आरामात टहलते टहलते धाव पूर्ण केलेली. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 12 लागलेले आहेत. 12 लॉस ऑफ 2 विकेट. रजनी क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हटलं होतं 40+ धावा ना चिक्कार झाल्या. आताशीच मानकोली संघाशी माझी चर्चा झाली, त्याबद्दल बोलेन. लेफ्ट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट. हा चेंडू चांगला आहे, मात्र तितकाच चांगला फटका आणि तितकीच चांगली या ठिकाणी कॅच. फलंदाज बाद. ऑन साईडला जी सीमारेषा आहे ना, ती सीमारेषा क्लिअर करणं खूप कठीण झालेलं आहे वालांचं. कारण त्या सीमारेषेच्या वरून जी हवा येते ना, ती हवा खूप वेगाने येते. पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहते. जर एखाद तुमच्या संघामध्ये लेफ्टी फलंदाज असेल ना, त्याला लवकर उतरणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन बॅट्समन विकास. माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर यांचा हा संघ आपण पाहतोय. आणि अरविंदजी भोईर यांनी 40+ क्रिकेट, भिवंडी 40+ क्रिकेट एका उंचीवर नेऊन ठेवलं. अगदी हसतमुख व्यक्तिमत्व अरविंदजी भोईर. माणुसकी खूप जपलेली आहे अरविंदजी भोईर यांनी. मागचे 10 ते 12 वर्ष मी त्यांना ओळखतो. अगदी कधीही आपुलकीने चौकशी करतात, कधीही कुठेही भेटो नक्कीच चिकणे साहेब या शब्दाने नेहमीच हाक मारत असतात. असे अरविंदजी भोईर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ आपण पाहतोय. गावदी स्पोर्ट पूर्ण प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार होतोय संजय. विकास आणि प्रेमनाथ पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, इथे उडवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा क्लिअर करतोय. चौकार. विकास यांच्या बॅटमधून हा विकास जोशी, प्रवीण जोशी यांचे ब्रदर. आणि खरं तर बरेचसे संघ आहेत ज्यांच्यामध्ये भावांची जोडी खेळते, मात्र ही जोडी नक्कीच गावदी स्पोर्ट ओवळी संघासाठी एक महत्त्वाची. मात्र नॉन स्ट्राईक एंडला प्रेमनाथ पाटील, स्ट्राईक एंडला इथे विकास जोशी. व्हाईट कॅप. इथे मात्र सफल झाले. हुक केला चेंडूला. ओहो, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही, यास आता मात्र इशारा आलेला आहे. षटकार. यस, जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचे माजी कप्तान
रमेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम रमेश भोईर साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यस, नुकतंच दमन दौरा त्यांनी गाजवलेला आहे. तो बॅटने गाजवलेला आहे की दुसऱ्या बॉलिंगने गाजवलेला आहे? क्या बात आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो, क्रिकेटमध्ये ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ते माहिती आहे आम्हाला, ते सांगायची गरज नाही. बॉलिंग बॅटिंग म्हणजे तेच झालं. असो, तर जाऊया. षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 22-22. एन्जॉय होईल मित्रांनो पुढच्या 4 ते 5 नाईट, कारण क्रिकेट खेळताना थोडंफार एन्जॉय, हसी मजाकी महत्त्वाचा असतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा एकदा शफल झाले. मात्र एव्हरी डे इज नॉट संडे. प्रेमनाथ पाटील यांनी बघा किती चित्त्याच्या चपलाईने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, मात्र विकास जोशी यांची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाय केली जाते. सॉरी बाईचा आय थिंक तिथे इशारा होता. नाही सॉरी, मला वाटलं की तिथं पंचांनी बोट आकाशात केलं की काय. तर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 23 झालेली आहे, 23. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो, जी वर्ल्डच्या माध्यमातून अंतिम विजेता संघाला थायलंड टूर केली जाईल. क्या बात आहे. आणि उपविजयी संघाला गोवा ट्रिप आणि अनलिमिटेड कॉकटेल पार्टी असेल. क्या बात आहे. खूप ही स्पर्धा खूप चर्चिली जाईल. चर्चा है तो खर्चा है. मला वाटते फक्त 12 खेळाडू नाही तर 12 दोन्ही 24 आणि 36 प्रेक्षक आणि इतर ही तयार होतील थायलंडला जायला. पहिली अशी स्पर्धा असेल दादा की या स्पर्धेमध्ये थायलंडला जाण्याची संधी मिळेल अंतिम विजेता संघाला. उपविजय संघ गोवा टूर करणारे. जाऊया आपण मैदानात पुन्हा एकदा. निलेश गोलंदाजीसाठी येतोय. निलेश मागच्या सामन्यातील हिरो आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग अष्टपैलू खेळ केला या गोलंदाजाने. ओहो, परंतु पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर 24 होते, 24. अवांतर धावेने आपण पाहतोय धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. 40 ची वाढ बघत असतील मला वाटते प्रेक्षक गावदेव ओवली संघाचे, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. हा चेंडू जेनियन इन स्विंगर आणि डावी एसटी उद्ध्वस्त केली जाते गोलंदाज निलेश कडून. विकासची खेळी संपुष्टात येते. निराश नाराज आहे विकास, कारण बघा चेंडू समोर ठेवला होता. समोर ठेवल्यानंतर रात्रीचं वातावरण आहे, कुठे ना कुठे बोटं फिरवली होती गोलंदाजाने आणि ती बोटं फिरवल्याने ना चेंडू इन स्विंग झाला. खरं तर जेव्हा काल श्रीनाथची आठवण व्हावी असा हा इन स्विंगर होता, तो थेट डावी एसटी उद्ध्वस्त करून गेला. नेक्स्ट बॅट्समन हरिदास याच्याकडून अपेक्षा आहेत. खरं तर प्रेमनाथ पाटील त्यांना 7 तर निश्चितच देतील, कारण त्यांना जास्त रिस्क घ्यायची गरज नाही. फक्त फलंदाजांना प्रेमनाथ पाटील यांनी 7 दिली तरी समोरचा फलंदाज एक मोठे फटके मारू शकतो. आता मात्र कान मंत्र दिलेलं आहे नवीन फलंदाज हरिदास यांना. 40+ क्रिकेट खूप मजेशीर क्रिकेट असतं मित्रांनो. गेली 14 ते 15 वर्ष 40+ क्रिकेटची कॉमेंट्री समालोचन करतो मी. एक खेळाडू परिचयाचा आहे आणि ह्या खेळामध्ये जेवढं एंटरटेनमेंट असते ना ते रेग्युलर खेळामध्येही नसते. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. ओ, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. यावेळी मात्र यष्टीरक्षक पूर्णपणे चेंडू गॅदर करण्यासाठी चुकतोय. वाईटचा इशारा आला. 1+1 अशा 2 धावा धावपलकावर लागतील. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागते ती 26 धावा येवत कशा येवत, त्या बाईच्या रूपाने येवत, वाईटच्या रूपाने येवत. परंतु आपल्या पारड्यामध्ये आपल्या धावसंख्येमध्ये धावांची भर पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. गोलंदाज तयार प्रेमनाथ पाटील यांच्यासाठी.
हा चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज, मात्र पूर्णपणे जागा करता आली नव्हती. सिंगल तर निश्चितच घेतलेले प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 27 लागलेली आहे. आज SSPL ची आज पहिली मॅच झाली. आमचे मित्र कपिल पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 28 धावा कुटण्यात आल्या आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, आकर्षक साडी आणि त्यानंतर आकर्षक गिफ्ट, लेडीज वॉच आणि ब्युटी पार्लरच्या माध्यमातून नक्कीच 25% डिस्काउंट असलेलं कार्ड त्यांना मिळालं आणि ते दीपा ब्युटी पार्लर अँड क्लासेस यांच्या माध्यमातून. इथे येणारी एज लागली आहे, पाहतोय आपण. शॉर्ट लेगला चेंडू जातोय, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 28 लागलेली आहे. या सिनियर 40+ क्रिकेटची कॉमेंट्री करण्याची संधी कधी कधीच मिळते, मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळते ना, मन खुश होऊन जाते. कारण अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळतात, अनेक चांगले संघ पाहायला मिळतात आणि त्यांची कॉमेंट्री करायला मिळते. यावेळी मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. खरं तर लॅप शॉट खेळायचा होता पॉईंट क्षेत्रामध्ये प्रेमनाथ पाटील यांना, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. डॉट चेंडू जातोय. अजून काही चेंडू शेष आहेत या षटकातील. आय थिंक शेवटचा चेंडू निलेशचा. 2 वाईडही निलेशकडून टाकण्यात आले. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगवान चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. बॅक टू बॅक 2 डॉट आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 बाद 28 लागतीये गावदी स्पोर्ट ओवळी संघाची. कम ऑन, येस डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 28 लागलेले आहेत. शेवटचं षटक आपण मार्गस्थ होताना पाहतोय आणि गोलंदाज विठ्ठल येतोय. विठ्ठल म्हणावं लागेल विठ्ठलला. शेवटच्या षटकामध्ये पहिलाच चेंडू आपण पाहतोय, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर धावबाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन येतोय, बॅटर यतीशकडे ॲबिलिटी आहे. प्रभाकर पाटील आम्हाला जॉईन झालेले आहेत 12th मॅनच्या भूमिकेत गावदी ओवली संघाकडून. प्रभाकर भाऊ, आपला हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रत्येक खेळाडूची ते माहिती देतात की हा कसा खेळेल आणि या खेळाडूबद्दलही त्यांनी माहिती दिली होती की त्याच्या बॅटवर आला तर षटकार, नाहीतर मग डॉट, आणि तेच घडलेले. अगदी अचूक माहिती आहे प्रभाकर भाऊंना प्रत्येक खेळाडूची. जुने खेळाडू आहेत ते गावदी ओवली संघाचे. अनुभव नेहमीच कामी असतो. प्रभाकर भाऊ. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इनर एज लागली. चेंडू शॉर्ट फाईनला गेला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलकावर 30 लागलेले, 30. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रेमनाथ पाटील यांना मात्र आता बॅट उचलावी लागेल. कधीपासून सिंगल डबलवर त्यांनी भर दिलेला आहे, मात्र इथे मोठा फटका मारावाच लागेल. यस, आणि मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, मात्र झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता प्रेमनाथ पाटील यांचा. ओ माय गॉड, इथे खरं तर प्रेमनाथ पाटील यांनी स्ट्राईक घेणं महत्त्वाचं होतं, कारण त्यांच्या बॅटवर चेंडू येतोय, व्यवस्थित येतोय
आणि या फटक्यामध्ये जर जास्त ताकद असती ना, हवा खरं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि त्या हवेच्या रोखाने हा चेंडू गेला नाही तर हा निश्चितच षटकार असता. इथे चेंडू खेळून काढलेला लॉंग ऑन सीमारेषेकडे, वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक अतिशय महत्वाचा चौकार येतोय गावदी ओवळी संघासाठी, 4 धावा. त्यांना पण जरा तरुणाईचे दिवस आठवतील आणि जरा जोश येईल, जरा चेव येईल, अशी गाणी लावायला पाहिजे. गोलंदाज तयार. इथे खेळण्याचा प्रयत्न नाहीये, खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी रबरी बॉल ते टेनिस बॉल पर्यंत प्रवास केलेला 40+ क्रिकेटर्सनी. अगदी स्लीपर ते ब्रँडेड शूज असा प्रवास केलेला आहे. 11 जणांना एक बॅट, ते 11 जणांना 11 बॅट असा प्रवास केलेला आहे 40+ क्रिकेटर्सनी. इथे चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, मिस फिल्डिंग, डबलचा प्रयत्न, येस आणि डबल पूर्ण. आत्ता धावसंख्या किती झाली? 4 षटकं संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या 38 आणि 39 धावांचं लक्ष गावदी स्पोर्ट ओवळी संघाकडून गावदी स्पोर्ट पूर्ण संघाला दिलं जात आहे. नेक्स्ट मॅचकडे आपण जाऊया. टॉस केली जाईल. सरवली वर्सेस मानकोळी. जय भोलेनाथ, जय हनुमान सरवली आणि गुरुदत्त मानकोळी दोन्ही संघाचे कॅप्टन चला व्यासपीठाच्या समोर या. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जा. दिलीप दादा आपणही मान्यवर कक्षामध्ये जा. मनोज, टॉस जिंकलेले आहे, महत्त्वाची होती टॉस. तुमच्यासाठी निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. गुरुदत्त मानकोली हा संघ अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. समोरच्या संघाला साधारणतः किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मनोज, पहिली रजनी स्पर्धा आहे, टीम व्यवस्थित आहे तुमची? म्हणजे अगदी व्यवस्थित सर्व खेळाडू आहेत की कोणाची कमी आहे? नाही, सर्व आहेत खेळाडू. झी वर्ल्डच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या संघाला, म्हणजे अंतिम फेरीमध्ये विजय प्राप्त करणाऱ्या संघाला थायलंड ट्रिप आहे, कसं वाटतंय? खूप छान संकल्पना आहे. अशी कोणी वाटते अजून 40 पर्यंत नाही वाटते, रेग्युलर पण नाही ठेवली. तुमचा संघ थायलंडला जाण्याचा प्रयत्न करेल? हो, नक्की. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. दादा, नक्कीच टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी? महत्त्वाचं आहे. प्रथम फलंदाजी करायची, कोणाकोणावर म्हणजे जास्त विश्वास आहे तुमचा?
कबूर आहे, संजय आहे, आपले महेंद्र आहे. कुठं बघताय तुम्ही, थायलंड की गोवा? आता गोव्याला गेलो तर गोव्याला जाऊ. नक्कीच गोवा आणि थायलंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला होते. नक्कीच मानकोली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि समोरच्या संघाला आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद चिकने सर. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि व्यासपीठावरती आमच्या लाडके मान्यवर, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला गावदेवी ओवली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. दोन्ही संघांवरती गावदेवीचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, आपण पाहिलं तर नावामध्ये सर्व काही असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. ज्या संघाचं कर्म श्रेष्ठ होईल तो श्रेष्ठ ठरेल. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी पूर्णा संघास. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली लढत पाहायला मिळाली. विजय स्पोर्ट खानपे संघाच्या दरम्यान शेवटच्या चेंडूवरती सामना आला होता आणि गोल्डन चौकार आपण पाहिलं गेले तर निलेश यांच्या बॅटमधून लागला. विजय तिथं संपादन केलं. गावदेवी ओवलीने आपण पाहिलं तर शांतस्फोट धावंगाव संघाला चारही मुंड्या चित करत असताना एक चांगला संघर्षमय वातावरणामध्ये विजय संपादन केलं. 71 धावांची तिथे या ठिकाणी टार्गेट ठेवलं होतं. या ठिकाणी पाहूया गोलंदाज अंकुश गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पहिला चेंडू प्रहार केला जातो, ऑन साइडला खेळलेला आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, क्षेत्ररक्षण केले जाते आणि एक धावेवरती समाधान मानलं जाते. किशोर याच्या माध्यमातून किशोर आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. 39 धावा विजयासाठी हव्या आहेत. पाहूया काय घडतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ब्लाइंड शॉट, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, निर्धावचे होते सांगता. यस, जातीने लक्ष घालतात या पूर्ण स्पर्धेवरती. आपण पाहिलं तर दिलीप पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, यांनी आपण पाहतोय खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेवरती नियंत्रण. पूर्ण 12 संघ जे आहेत त्यांच्या ऑनरला मी खूप खूप धन्यवाद देईन. यावेळेस मात्र पाहतोय अप्रतिम झेल, फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात.
डेफिनेटली हिट, अप्रतिम फटका इथं मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचा फलंदाज बाद झाले बॉलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी. पाहूया, फिल्म इंडस्ट्रीमध्ये रवी तेजा हा फेमस आहे. हा या ठिकाणी फेमस होतो का रवी पाहण्यासारखं राहील, कारण संघाला गरज आहे. कारण आतापर्यंत आपण पाहतोय 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकच धाव. क्या बात आहे. पाहूया अंकुश टर्न होतोय. क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहूया. सरसावल्यात दोन्ही फलंदाज धाव घेण्यासाठी आणि यस या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. वय वर्ष आपण पाहिलं तर 54-55 गोलंदाज अंकुश. क्या बात आहे, रजनीमध्ये सुद्धा आपली जादू दाखवते हातांची. उमर 55 की दिल बचपन का असं म्हटलं जाते आणि आज ते खरं करून दाखवलेलं आहे अंकुश यांनी. अंकुश यांच्या पहिल्या षटकाची जर आपण एकूणच परिणिती बघितली तर 1 षटक 3 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. व्हॉट अ बॉलिंग. गुरुदत्त मानकोली आणि जय हनुमान सरवली, आपणास विनंती असेल की आपण माईस्टांशी संपर्क साधायचा आहे. चला स्पीडअप करायचं आहे. आजच्या दिवसामधून सलग 2 वेळा हा सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोली आणि जय हनुमान सरवली. येस, टीट फॉर टॅट, क्लॅश ऑफ टायटन. आज हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुरुदत्त मानकोली वर्सेस जय हनुमान सरवली. माजी केंद्रीय मंत्री चषक पोगाव येथे आज आपण पाहिला तर दुपारच्या सत्रामध्ये हा सामना झाला होता. गुरुदत्त मानकोली आणि जय हनुमान सरवली, आणि आज त्यात 2 टीम या ठिकाणी येत आहेत रजनी क्रिकेटमध्ये. गुरुदत्त मानकोली आणि जय हनुमान सरवली. दिवसाचं क्रिकेट आणि रजनी क्रिकेट खूप अलग असते मनोज सर. आणि इथे मात्र दोन्ही संघांना आमने सामने टाकल्यानंतर तारेवरची कसरत करावी लागेल. निश्चित आपण अगदी बरोबर उल्लेख केला, परंतु आता ड्युटी ही 24 तास चालू आहे. डे नाईट चालते काम, म्हणून आपण पाहतोय मशीन एकच आहे, परंतु ती डे नाईटला चालते. डे मध्ये आपण जर पाहिलं तर मानकोली संघाने वर्चस्व गाजवलं होतं. आता नाईटच्या रजनीमध्ये रात के शिकारी, रात के कातिल कोण ठरतोय हे पाहण्यासारखं राहील. यस, पाहूया पुन्हा एकदा केलेला होता सुरुवात. दयानंद देतोय, आनंद देतो का आपल्या संघासाठी, कारण आपण पाहतोय की अंकुश याने चांगला अंकुश लावला रनांवरती आणि आपण पाहिलं तर कमी धावा खर्च केल्या 3. यावेळेस सफल झाले, क्रॉस झाले, चेंडूला खेळून काढलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सरळ निघून जातो सीमा पार, चौकार. यस, पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. दयानंद, पुढील चेंडू उडवलाय जरूर, पाहूया काय घडतंय. आणि या ठिकाणी अधिक उंच गेला, झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय झेल मात्र सुटला जातोय. दोन धावा कंप्लीट केल्या आणि तिसरीला इथं मात्र फलंदाज बाद होतोय. रवी तेजा मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी पाहायला गेलं तर आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय, ज्याने खरोखरच खूप चांगली कामगिरी केली, संघाला विजय संपादन करून दिलं. शेवटचा चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौकार याच फलंदाजाच्या माध्यमातून लागलं गेलं. काय मॅच रंगली होती ती. 48 धावांचं लक्ष्य होतं,
असं वाटलं तर कुठेतरी खांडपे संघ विजय होईल, परंतु क्रिकेटमध्ये जर तर मुल्लीच जागा नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेव पूर्णा संघ विजय झाला आणि या ठिकाणी आता कंप्लीट करायचे आहेत 39 धावा. पहिलं षटक अफलातून अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळाले, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दयानंदच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2. पाहूया पुढे कशा प्रकारे खेळ होते. किशोर ऑन स्ट्राइक, गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका खेळला गेला आहे. आता मात्र आपण पाहतो डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, एक धाव घेतली जाते, थोडीशी मिसफील्ड, पाहता पाहता तीही धाव कंप्लीट केली जाते. या धावा निश्चित कुठेतरी मागण्या ठरतायत, कारण आपल्याकडे जमापुंजी कमी आहे, खर्च जास्त कसा काय होईल. निश्चितच पुरा महिना आपण काम करतोय, पगार झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपले पैसे संपून जात आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावा कमी आहेत आणि खर्च वाढला आहे. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 2 ने पुढे सरकते 11, ज्याच्या पुढेही 1 आणि मागेही 1, 11 धावा धापलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सरसावताई, फुल टॉस होता, सेफल झाले होते, क्रॉस झाले होते, जागा बनवली होती, परंतु अतिशय वेगाने तेच तर्रार चेंडू हाताला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावाचे होते. सांगता क्या बात आहे, कमबॅक करावा लागेल, धावा कमी आहेत आणि त्या वाचवण्यासाठी अशा चेंडूंचा हाताळणी करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने अंकुशाने रनावरती अंकुश लावला, तसंच दयानंदने सुद्धा काहीतरी करायला हवं. यावेळेस पाहतोय आपण बॅक फुटवर जाऊन दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि शरीरापासून दूर ठेवला जातोय चेंडूला. या ठिकाणी दयानंदने अतिशय हुशारीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धावची पुन्हा एकदा होती. सांगता बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात, धावसंख्या 11 या अंकावरती. पुढील चेंडू, यावेळेस अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय, क्या बात आहे, चेंडू मात्र येतोय इकडं थर्ड मॅनच्या रिजनला, पाहू शकता आपण, चौकार. भल्यांची उडवून झोप. हरकत नाही. आयोजन समिती म्यूट केलेली आहे, आम्ही लाईव्ह, टेन्शन नका घेऊ तुम्ही, नका आपण असे कमेंट करू नका प्लीज. आपली स्पर्धा प्रोफेशनल स्पर्धा आहे. गोलंदाज तयार, यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. आता मात्र कहाणी में ट्विस्ट, बॅक टू बॅक आपण 2 वाईड पाहतोय. इथे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, कारण तुमच्याकडे धावा वाचवायच्या आहेत फक्त 24, 2 षटकामध्ये आता 22 राहिल्या.
12 चेंडूमध्ये. हा चेंडू चांगला आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक ओ हो अरविंद भाऊ आहेत तिथे आय थिंक. खरं तर त्यांना झेल घ्यायचा होता, प्रयत्न करायचा होता, परंतु 3 धावा आलेले आहेत. हा टर्निंग पॉईंट असेल मनोज ठाकरे सर, कारण या एका चेंडूवर बघा 5 धावा गेल्या, 2 वाईट आणि त्यानंतर हा झेल झाला असता. जर एक प्रयत्न केला असताना तर निश्चितच झेल झाला असता, परंतु 3 धावा आल्या. 3 धावाने धावसंख्या धावफलकावर 20 लागते. पहिल्या सामन्यात तुम्ही 70 धावा केल्या होत्या गावदेवी ओवली संघ, आणि पहिल्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स दाखवला होता तो परफॉर्मन्स लाजवाब होता. इथे तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत तुमच्या पाठीराख्यांच्या, हे लक्षात ठेवा. हा चेंडू हवेत आहे, आता यष्टी रक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड, हा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे. कारण पहिली केलेली चूक ही चूक मानली जाते आणि दुसरी केलेली चूक हा गुन्हा मानला जातोय. मात्र फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. सिंगल तर निश्चित येईल, परंतु जोपर्यंत निलेश खेळपट्टीवर आहे ना ठाकरे सर, तोपर्यंत सुटकेचा निश्वास नक्कीच पूर्ण संघाने सोडला असेल. कारण त्यांना माहिती आहे आपला हुकमाचा एक्का अजून बंदिस्त आहे. तो हुकमाचा एक्का जेव्हा बाहेर पडेल, म्हणजे जेव्हा बॅटिंगला सुरुवात करेल, तेव्हा मात्र सलो की पलो काढून सोडेल गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाला. संजय फलंदाजीसाठी आलेला आहे. निलेशने वैयक्तिक 4 धावा केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 22 लागलेले, करायच्यात अजून 8 आणि 9 म्हणजे 17 अजून करायच्या आहेत. तीन चेंडू शिल्लक. ओ हो लॉफ्टेड शॉट, लॉफ्टेड शॉट. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी किती धावा वाचवतोय. काय घडलंय, काय घडलंय तिथे. दुसरी धाव ही पूर्ण होत नव्हती. धावबादची नामी संधी. सॅल्यूट त्या क्षेत्ररक्षकाला ज्याने हे क्षेत्ररक्षण केलं. सुपर से ऊपर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवणं ही खाऊची गोष्ट नाहीये, ही सोपी गोष्ट नाहीये. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 24 लागतीये. 15 धावांची गरज. 8 चेंडू शिल्लक आहेत. कहाणी में ट्विस्ट. रात्रीचं वातावरण आहे, गरमागरमी वाढलेली आहे, प्रेक्षक थंडीने कुडकुडत आहेत, मात्र सामना पाहताना त्यांना अजून गरमी आलेली आहे. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. हा चेंडू लाभ केलेला आहे. काय जबरदस्त फटका. रनआउट तुम्ही सोडला, रनआउट सोडला आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाने फलंदाजाने दाखवून दिलं मी कोण आहे. षटकार. केलं होतं लॉंग ऑन मिड विकेटच्या त्या क्षेत्ररक्षकाने. त्यानंतर त्यांनी फेक केली. अगदी आरामात हा फलंदाज बाद होऊ शकला असता धावबादच्या रूपाने, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मात्र इथं संधीचं सोनं केलं त्या फलंदाजाने. फलंदाजाचं नाव नक्कीच संजय. व्हॉट अ शॉट. अगदी मिडल ऑफ बॅट घेतला, फ्रंट फुटवर आले, स्लॉक स्वीप केला, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर
6 धावांसाठी षटकार आणि या षटकारानंतर सामन्याचं चित्र बदललेले. धावसंख्या धावफलकावर 30, उर्वरित 7 चेंडूमध्ये करायचे आहेत 9. 7 चेंडू 9 धावा. हा चेंडू पहिल्या स्लिप मधून डीप थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी संजयच्या बॅट मधून आलेला लकी चौकार. भल्या भल्यांची प्रवीण गोलंदाजीसाठी तयार. 6 चेंडू 5 ची गरज. हा चेंडू मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय. टाटा गुड बाय. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. भल्यांची उडवून झोप ज्याने पहिल्या षटकात फक्त 6 धावा देत 2 फलंदाज बाद केले. मॅन ऑफ द मॅच यशवंत. जबरदस्त बॉलिंग केली आपल्या संघासाठी आणि पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं नक्कीच सलामी वीरांना. मॅन ऑफ द मॅच यशवंत, आपण व्यासपीठावर या आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा. हडलक माजी अध्यक्ष भोईर साहेब, हडलक प्रेमनाजी पाटील साहेब, नक्कीच हडलक गावदेवी स्पोर्ट पूर्ण, कारण खूप चांगला खेळ केला. पहिल्या सामन्यात 70 धावा केल्या होत्या. कुठे ना कुठे आपली बॉलिंग आणि खास करून फिल्डिंग, जो रनआउट घालवला ना आपण, तो रनआउट खूप महत्त्वाचा होता.